नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हीट ट्रीटमेंट, धातूंचे उष्णता उपचार प्रशिक्षणावरती मित्र हो. आपण बऱ्याच वेळा मशीन ग्रुप ट्रेडमध्ये काम करत असताना, प्रशिक्षण घेत असताना धातूशी वेगवेगळा धातूचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, त्या प्रकाराशी आपला संबंध येत असतो. धातूमध्ये असणारे गुणधर्म हे आपणाला सर्वांना माहीत आहे, की जसे कठीणपणा, टणकपणा, लवचिकता, कंडक्टिव्हिटी, हार्डनेस असे अनेक प्रकारचे धातूचे यांत्रिक आणि भौतिक गुणधर्म असतात. अशा प्रकारचे गुणधर्म म्हणजेच आपल्याला धातू कोणत्या ठिकाणी कोणता धातू वापरला जावा हे या धातूचे गुणधर्म या टॉपिक मध्ये आपण बघितलेलं आहे. तर धातूवर जे उष्णता उपचार केले जातात ते आपण या पाठामध्ये बघणार आहोत. उष्णता उपचार म्हणजे काय आणि उष्णता उपचारामुळे होणारे जे फायदे आणि तोटे काय आहेत हे आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. फायदे, हीट ट्रीटमेंट ऍडव्हान्टेजेस. तयार होणारा जो धातू आहे किंवा स्टील आहे हे टिकाऊ बनतं, कारण की त्याच्यामध्ये त्याचे गुणधर्म बदलले जातात. तयार होणारे स्टील किंवा लोखंड हे मजबूत व कठीण बनते. सहजरित्या त्यावर वेल्डिंग करता येते. धातूचे आयुष्य वाढते. उष्णतोपचार धातूवर केल्यामुळे धातूचं जे लाईफ आहे, धातूचं जे आयुष्य आहे ते वाढते. धातू बराच काळ आपला ज्या ठिकाणी आपण तो वापरत आहोत, ज्या ठिकाणी त्याचा उपयोग करणार आहोत, यंत्रामध्ये किंवा कुठे, त्यामुळे त्याचं त्या धातूचे आयुष्य वाढलं जातं. धातूचे यांत्रिक गुणधर्म बदलले जातात. थोडक्यात उष्णता उपचार म्हणजेच अनेक धातू व मिश्र धातू म्हणून वापरताना त्याचे भौतिक व यांत्रिक गुणधर्म बदलावे लागतात. त्यासाठी धातूंना एका विशिष्ट तापमानापर्यंत तापवून त्यास ठोकून हवेत, पाण्यात, ऑइलमध्ये थंड करतात. त्यामुळे धातूंचे गुणधर्म बदलतात. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे, उष्णतोपचारामुळे आपल्याला धातूचे गुणधर्म बदलणं शक्य होतं, ज्यामुळे की धातू एका गुणधर्म बदलल्यामुळे तो आपल्याला दुसऱ्या ठिकाणी गुणधर्म बदलल्यानुसार तो वापरता येतो. धातूच्या काही उष्णतोपचार पद्धती आपण बघणार आहोत. धातूच्या ज्या उष्णोत्तराच्या पद्धती आहेत, हार्डनिंग, टेम्परिंग, नॉर्मलायझिंग, ॲनिलिंग, फ्लेम हार्डनिंग, केस हार्डनिंग, या वेगवेगळ्या प्रकारच्या उष्णता उपचाराच्या पद्धती आहेत. त्या पद्धतीनुसार जे धातू आहेत त्या धातूंचे गुणधर्म आपल्याला बदलता येतात. आपण या ठिकाणी बघतोय बघा, हार्डनिंग अँड टेम्परिंग. हे धातूच्या संरचनेत बदल करून ते कठोर बनविण्याचे तंत्र आहे. हे स्टील, पितळ, तांबे आणि ॲल्युमिनियम यासारख्या विविध प्रकारच्या धातूंसाठी वापरले जाते. हार्डनिंग किंवा टेम्परिंग ही विविध तंत्राद्वारे केली जाऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमाद्वारे त्याचा वापर होतो. उदाहरणार्थ ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये, एरोस्पेस आणि मॅन्युफॅक्चरिंग सह अनेक उद्योगासाठी हार्डनिंग ही एक महत्वाची प्रक्रिया आहे. हे धातूंना जास्त शक्ती आणि ताण सहन करण्यास क्षमता देते. त्यामुळे ते अधिक टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकतात. या ठिकाणी आपण बघतोय बघा, जे टेम्परिंग आणि हार्डनिंग कशा पद्धतीने केलं जात आहे बघा. या ठिकाणी एक जो टेक्निशियन दिसतोय बघा, तो टेक्निशियन धातूवर जे धातूचे गुणधर्म बदलण्यासाठी एका वेल्डिंग टॉर्चच्या सहाय्यामधून निघणारी जी उष्णता आहे, त्या उष्णतेद्वारे तो त्या धातूच्या गुणधर्मामध्ये बदल करत आहे. या ठिकाणी बघितलं आपण, तो टॉर्चद्वारे तो हा जो पदार्थ आहे इथला, या पदार्थाला तो उष्णतेद्वारे काय करत आहे, फ्लेमद्वारे तो त्याचा जो पृष्ठभाग आहे, इथेही आपल्याला या आकृतीत दिसतंय, या ॲनिमेशन मध्ये दिसतंय, एक फ्लेमद्वारे, या फ्लेमद्वारे हा जो धातू आहे
हा धातू या ठिकाणी त्याच्यावर उष्णतेद्वारे उष्णतोपचार क्रिया हार्डनिंग अँड टेम्परिंग करण्यात येत आहे. हार्डनिंग आणि टेम्परिंग मध्येच थोडक्यात केस हार्डनिंग हे एक विशिष्ट प्रकारचे हार्डनिंग तंत्र आहे, ज्याचा वापर धातूवर केला जातो, ज्यामुळे त्याचा जो पृष्ठभाग आहे त्याचा जो कठीणपणा आपल्याला काय करता येतो, वाढवता येतो. म्हणजे पृष्ठभागाचा जो पृष्ठभाग आहे तो आपल्याला हार्डन करता येतो. त्याची कठीणपणाचा जो गुणधर्म आहे तोही आपल्याला कायम ठेवता येतो. कोर धातू मऊ आणि लवचिक ठेवताना धातूच्या पृष्ठभागाच्या थरात कार्बन किंवा नायट्रोजन सोडून हे साध्य केले जाते. या प्रक्रियेमध्ये कार्बन किंवा नायट्रोजन समृद्ध वातावरणाच्या उपस्थितीत धातूला उच्च तापमानात गरम करणे आणि ते त्यानंतर तेल किंवा पाण्यासारख्या थंड माध्यमात थंड केले जाते. आपल्याला या ठिकाणी दिसतंय बघा, या ठिकाणी या धातूवर उष्णतोपचार क्रिया केली जात आहे. त्याचनंतर हा धातू इथं आपण ठेवलेला आहे. त्याचं काही ठराविक भागापर्यंत काय केलेलं आहे त्याच्यावर इथं त्याला उष्णता देण्यात आलेली आहे. उष्णता देण्यात आल्यानंतर तो तापलेला जो धातू आहे काही अंशी क्लीन वॉटरमध्ये थंड पाण्यात बुडवून त्यावर त्याच्या अगोदर इथं अॅन्व्हिलवर त्याच्यावर उष्णता उपचार करून तो थंड पाण्यामध्ये काय केलेला आहे, क्लीन वॉटरमध्ये बुडवलेला आहे. त्यामुळे तो धातूचा जो पृष्ठभाग आहे, हा जो पृष्ठभाग आहे तो पृष्ठभाग हा हार्डनिंग झालेला आहे, म्हणजे कठीण झालेला आहे. अॅनिलिंग ही उष्णता उपचार प्रक्रिया आहे, ज्याचा वापर धातूच्या गुणधर्मामध्ये बदल करण्यासाठी केला जातो, जसे की त्याच्यातील कठीणपणा, लवचिकता आणि ताकद. या धातूला विशिष्ट तापमानाला गरम करणे आणि नंतर ते मऊ करण्यासाठी आणि त्याची कार्यक्षमता सुधारण्यासाठी हळूहळू थंड करणे समाविष्ट असते. अॅनिलिंग प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे असतात. प्रथम धातूचा प्रकार आणि इच्छित गुणधर्मावर अवलंबून विशिष्ट तापमानात धातू गरम केला जातो. हे तापमान सामान्यतः धातूच्या रिक्रिस्टलायझेशन तापमानापेक्षा जास्त असते, जे धातूच्या संरचनेमध्ये बदल करण्यास अनुमती देते. एकदा का धातू इच्छित तापमानावर पोहोचला की विशिष्ट कालावधीसाठी त्या तापमानावर धातूला पूर्णपणे अॅनिलिंग करण्यास अनुमती देण्यासाठी ती ठेवली जाते. धातू एकतर भट्टीत किंवा स्थिर हवेत थंड होऊ देतात. हळूहळू थंड केला जातो. वापरल्या जाणाऱ्या तापमान आणि कूलिंग रेटवर अवलंबून अॅनिलिंगला वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभागले जाऊ शकते. या प्रकारामध्ये फुल अॅनिलिंग, तदनंतर प्रोसेस अॅनिलिंग, स्ट्रेस अॅनिलिंग, रिलीफ अॅनिलिंग, स्टेरॉइडायझिंग अॅनिलिंग यांचा समावेश होतो. अॅनिलिंगचा वापर सामान्यतः धातूची यंत्रक्षमता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी तसेच त्याची लवचिकता आणि कठीणपणा वाढवण्यासाठी केला जातो. हे धातूच्या भागामधील अंतर्गत काम कमी करण्यासाठी देखील वापरले जाते, जे क्रॅकिंग आणि इतर प्रकारच्या नुकसानास त्यांचा प्रतिकार सुधारू शकतात. अॅनिलिंगचा वापर उत्पादन, बांधकाम आणि एरोस्पेस यासह अनेक उद्योगामध्ये केला जातो. या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय बघा, ठराविक भाग त्याचा जो जॉब आहे, त्याचा जो धातू आहे त्याचा पृष्ठभाग काही अंशी फ्लेमने हे केलेला आहे आणि तो हळूहळू थंड भट्टीत किंवा स्थिर हवेत हळूहळू थंड दिलेला आहे. आता जो अनिलिंग मेटल असते त्याची जी टेस्ट आहे बघा, या ठिकाणी एक हार्डनेस टेस्ट त्याची होते का जो अॅनिलिंग ज्या धातूवर आपण केलेली आहे त्या ठिकाणी दोन स्ट्रेस याच्यामध्ये याची स्ट्रेस आणि स्ट्रेन टेस्ट केली जाते की धातूमध्ये अॅनिलिंग प्रक्रिया पूर्णपणे किंवा त्याच्यामध्ये तो गुणधर्म आलेले आहे की नाही. नॉर्मलायझिंग नॉर्मलायझिंग ही एक धातूची उष्णतोपचार पद्धती आहे. सामान्यप्रमाणे ही उष्णता उपचार प्रक्रिया आहे
जी धातूचे यांत्रिक गुणधर्म सुधारण्यासाठी वापरली जाते, जशी की त्याची ताकद, स्ट्रेंथ आणि कडकपणा म्हणजेच कठीणपणा. या धातूला विशिष्ट तापमानाला गरम करणे, विशिष्ट वेळेसाठी त्या तापमानावर धरून ठेवणे आणि नंतर स्थिर हवेत थंड करणे याचा समावेश होतो. नॉर्मलायझिंग प्रक्रियेमध्ये सामान्यतः धातूला त्याच्या वरच्या गंभीर तापमानापेक्षा किंचित जास्त तापमानात गरम करणे समाविष्ट असते. जे तापमान असते ज्यावर धातू पूर्णपणे ऑस्टेनिटिक बनते, त्यानंतर सूक्ष्म संरचनाचे एकसमान परिवर्तन होण्यासाठी विशिष्ट कालावधीसाठी धातू या तापमानात धरून ठेवला जातो. शेवटी धातूला स्थिर हवेत थंड केले जाते, ज्यामुळे मूळ संरचनेपेक्षा अधिक लवचिक आणि कठोर संरचना तयार होते. नॉर्मलायझिंग किंवा अॅनिलिंग पेक्षा वेगळे आहे, कारण ज्या धातूला हळूहळू थंड करण्याऐवजी स्थिर हवेत थंड करण्यासाठी ठेवले जाते, याचा परिणाम अॅनिलिंगद्वारे साध्य करण्यापेक्षा सूक्ष्म दाणेदार सूक्ष्म संरचना बनते आणि ती जी रचना आहे धातूमधील पृथक करण्यास देखील आपल्याला मदत होऊ शकते. या ठिकाणी आकृतीत आपल्याला दिसतंय बघा, हा नॉर्मलायझिंग प्रक्रियेद्वारे इथं आपल्याला धातूवर हा जो पृष्ठभाग आहे तो पृष्ठभाग फ्लेमच्या सहाय्याने काय केला जात आहे, त्याला उष्णता दिली जात आहे. इथं आपल्या या आकृतीवरून लक्षात येईल की अॅनिलिंग केलेला जो धातू आहे तो आपल्याला वाकवण्यासाठी सहज आणि सुलभ होतो, परंतु जो हार्डन असतो म्हणजे कठीण असतो, हा कठीण धातू आपल्याला वाकवताना जास्त जोर लावावा लागते. ज्यावेळेस आपल्याला धातू हा हार्ड कठीण असेल, तो अॅनिलिंग किंवा नॉर्मल करायचा असेल, त्याचे गुणधर्म बदलायचे असतील, तो मृदू करायचा असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावर उष्णता उपचार करणं गरजेचं असते. फ्लेम हार्डनिंग. फ्लेम हार्डनिंग म्हणजेच एक प्रकारचे पृष्ठभाग हार्डनिंग तंत्र आहे, जे धातूच्या भागाच्या पृष्ठभागाचा कठीणपणा करण्यासाठी केले जाते. यामध्ये ऑक्सिजन इंधन वापरून फ्लेमच्या सहाय्याने धातूचा पृष्ठभाग गरम करून नंतर तो थंड केला जातो. धातूचा भाग विशिष्ट तापमानापर्यंत अधिक गरम करून आणि नंतर इच्छित तापमानापर्यंत पोहोचेपर्यंत त्या पृष्ठभागावर ज्योत हलवून प्रक्रिया होते. केवळ भागाची पृष्ठभाग गरम केला जाईल याची खात्री करण्यासाठी तापमान काळजीपूर्वक नियंत्रित केले जाते आणि तो भाग पाण्याने किंवा तेलात बुडून थंड केला जातो, ज्यामुळे तो थंड होतो आणि त्याचा पृष्ठभाग कठीण होतो. फ्लेम हार्डनिंगचा वापर मोठ्या हेवी ड्युटी धातूंच्या भागावर केला जातो, जसे की गिअर, शाफ्ट, रोल. प्रतिरोधासाठी उच्च वापरली जाणारी उपकरणे, म्हणजेच थोडक्यात फ्लेम हार्डनिंग ही अनेक धातूंना गुणधर्म बदलण्यासाठी केली जाते. प्रशिक्षणार्थी मित्र, या पाठामध्ये आपण बघितलं उष्णता उपचार केल्यामुळं जवळपास सर्व उष्णता उपचार पद्धती ह्या सारख्याच पद्धतीच्या आहेत, परंतु यामध्ये एक फरक आहे की धातूला स्थिर हवेत थंड केले जाते, काही ठिकाणी ऑइलमध्ये थंड केले जाते, काही ठिकाणी पाण्यात बुडून थंड केले जाते, तर काही ठिकाणी राखेमध्ये बुडून थंड केले जाते. म्हणजेच त्याच्यावर जो उष्णता उपचार केले जातात, तर यामध्ये त्याला बुडवून किंवा हवेत स्थिर ठेवून त्याच्या धातूच्या मध्ये आपल्याला अॅनिलिंग, नॉर्मलायझिंग, केस हार्डनिंग, फ्लेम हार्डनिंग या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या उष्णता प्रक्रिया आहेत त्या आपल्याला करता येतात. धन्यवाद.